सुनेत्रा पवार या जरी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्या तरी देखील अजित पवारांकडे जी खाती होती वित्त आणि नियोजन खातं हे मात्र भाजपकडे जाणार असल्याची माहिती आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे, कारण वित्त आणि नियोजन हे अतिशय महत्त्वाचं खातं आहे। अजित पवार यांना दांडगा अनुभव होता राजकारणाचा, अनेक वेळा ते हे राहिलेले आमदार राहिलेले आहेत। त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा त्यांनी 6 वेळा घेतलेली आहे आणि अशा व्यक्तीकडे वित्त खातं, अर्थ खातं हे होतं। मात्र आता त्यांच्या जाण्यानंतर जरी उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांना मिळणार असलं तरी देखील अजित पवारांकडील वित्त आणि नियोजन खातं मात्र भाजपकडे जाणार असल्याचं कळतंय। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल? वित्त आणि नियोजन खातं हे मात्र राष्ट्रवादीकडे राहणार नाही असं काहीसं कळतंय, मग कोणतं महत्त्वाचं खातं राष्ट्रवादीला दिलं जाऊ शकतं त्या बदल्यामध्ये? अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर अजित पवार यांची खाती नेमकं कुणाकडे जाणार याबद्दलची चर्चा सुरू असताना वित्त व नियोजन, खरं तर आज मंत्रिमंडळातल्या सर्वच मंत्र्यांचा एकंदरीत कारभार पाहता अतिशय मोजक्या अगदी 2 ते 3 नावांचीच चर्चा या खात्याबाबतीत होऊ शकते। मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर इतक्या दिवसांपासून अजित पवार यांनी या सगळ्यावर अभ्यास केला होता आणि अगदी काही हातातोंडाशी आलेला अर्थसंकल्प ते सादर करणार होते। मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्त व नियोजन खात्याचा कारभार स्वतःकडे घेत आत्ताचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर करणार आहेत। मात्र आतापर्यंतची एकंदरीत पाहणी जर बघितली तर आता अजित पवार यांच्याकडे असणारं वित्त व नियोजन म्हणजेच राज्यातल्या तिजोरीचं खातं हे मात्र आता भाजपकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। एकंदरीत बघितलं तर राज्याची एकंदरीत आर्थिक परिस्थिती आणि संपूर्ण याचा कारभार पाहता भाजपकडेच हे खातं राहील। त्या बदल्यात भाजपकडून राष्ट्रवादीला काही वेगळा हात दिला जातोय का, यासोबतच एक्साईज म्हणजेच अजित पवारांकडे असणारं अतिशय महत्वाचं खातं हे देखील त्यांच्याकडे राहते की तात्पुरत्या स्वरूपात मुख्यमंत्र्यांकडे ते खातं दिलं जाते हे देखील पाहावं लागेल। जरी उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचं उद्या शपथविधी झाला तरी त्यांच्याकडे असणारी खाती, खास करून वित्त आणि नियोजन, खरं तर अर्थ खातं हे जे आहे ते राज्याचे तिजोरीचा कारभार हाकत असतं आणि अगदी पहिल्याच टप्प्यात त्यांच्याकडे खातं दिलं तर एक मोठी अडचण राज्यासमोरच नाही तर एकंदरीत संपूर्ण कारभारावर होऊ शकते आणि त्यामुळं भाजपनं या बाबतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी या बाबतीत चर्चा केलेली आहे। त्या बदल्यात राष्ट्रवादीला कुठलं दुसरं खातं देता येतंय का आणि सुरुवातीला मुख्यमंत्र्यांकडे राहणारं हे खातं येत्या काळात भाजपच्याच एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे जातंय का हे देखील पाहावं लागलं। मात्र तुर्तास अतिशय महत्वाचं राज्य मंत्रिमंडळानंतर मुख्यमंत्र्यांच्या नंतर गृह खातं, महसूल खातं, वित्त व नियोजन खातं असं दुसऱ्या-तिसऱ्या नंबरवर असणारं खातं परत एकदा राष्ट्रवादीकडून भाजपकडे येईल हे मात्र जवळपास निश्चित मानलं जात आहे। बरोबर आहे। त्याच्यामुळे आता पुढे नेमक्या काय काय घडामोडी घडतात ते बघावं लागेल। त्याची प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती, त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। गोविंद बागेमध्ये पवार कुटुंबियांच्या सदस्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार यांच्या उद्याच्या शपथविधीबाबत यामध्ये चर्चा होत असल्याची माहिती सुद्धा समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। एकीकडे सुनेत्रा पवार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रवादीचे जे मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली। त्याचबरोबर इथं नरेश अरोरा सुद्धा आलेले होते आणि त्यानंतर जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्याची माहिती समोर आलेली असतानाच आता पवार कुटुंबाची सुद्धा बैठक होत असल्याची माहिती आहे। गोविंद बागेमध्ये पवार कुटुंबातील सर्व सदस्य आहेत आणि त्यांची बैठक होतीये। सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेणार आहे त्या शपथविधीबाबत या ठिकाणी पवार कुटुंब चर्चा करत असल्याची माहिती आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय सांगाल? आता पवार कुटुंबाची नेमकी काय चर्चा होतीये, काय अपडेट्स आहेत या बैठकीविषयीचे? फराज, जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, सुनेत्रा पवार उद्या
शपथविधी जो आहे सुनेत्रा पवारांचा तो उपमुख्यमंत्री पदासाठी होणार आहे. त्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील. पण त्याआधी ज्या बातम्या म्हणजे त्याआधी ज्या बातम्या होत होत्या ना की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, त्यावरून हा सगळा मुद्दा जो आहे तो एवढा फास्ट ही सगळी प्रोसेस होते असं बोललं जाते. आणि त्यातच आता गोविंद बागेत शरद पवारांचं जे बारामतीतलं निवासस्थान आहे तिथं पवार कुटुंबियांची चर्चा जी आहे ती एकंदरीत सुरू असल्याची माहिती मिळते. गेल्या अर्ध्या तासापासून शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, रोहित पवार आणि पवार कुटुंबियातले इतर सदस्य जी आहे ती बैठक घेत आहेत. अनेक त्यात अजित पवारांचे मोठे बंधू देखील असल्याचं समजतंय. उद्या सुनेत्रा पवारांची जी शपथविधी होणार आहे, जो शपथविधी होणार आहे किंवा जर त्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसत असतील तर पुढं पवार कुटुंबीय म्हणून एकत्रित कसं जायचं किंवा पक्ष म्हणून एकत्रित कसं जायचं, कारण अनेक फाटे, अनेक कांगोरे या चर्चेला खरं तर फुटत आहेत. एकीकडे अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन होत होतं तर दुसरीकडे त्याच वेळी मुंबईत मोठी घडामोड घडत होती. आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवारांचं नेमकं म्हणणं काय येतं, कारण आता जो होल्ड आहे किंवा सगळ्यात सिनियर जे म्हटलं जातात पवार कुटुंबियात ते शरद पवार आहेत. आणि त्यांचं देखील म्हणणं या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे. सुनेत्रा पवार त्यांच्याशी काही चर्चा करतात का, किंवा पार्थ आणि जय पवारांकडून काही चर्चा शरद पवारांना विचारली जाते का आजोबा म्हणून, किंवा कारण अजित पवारांच्या निधनानंतर जे काही बातम्या आल्या होत्या विलिनीकरणाच्या, एवढ्या अगदी 24 तासात म्हणजे अंत्यविधी झाल्यानंतर 24 तासात मुंबईत चर्चा सुरू झाली होती. काल प्रफुल्ल पटेलांचं विधान आलं होतं आणि सुनेत्रा पवार यांच्यावरती जवळपास यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही बैठक सुरू आहे. उद्याचा जर शपथविधी होत असेल तर पवार कुटुंबातून कोण त्या शपथविधीला हजेरी लावतं का, किंवा या बैठकीनंतर सुप्रिया सुळे काही माहिती देतात का, हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. पण आता तरी एक माहिती मिळते की या सगळ्या ज्या चर्चा सुरू आहेत, सुनेत्रा पवारांची शपथविधी उद्या मुंबईत होणार आहे, त्या पार्थ पवार राज्यसभेवर जाणार आहेत असं देखील बोललं जात आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार उद्या दुपारी खरं तर बैठक देखील आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या. आणि या सगळ्यांच्या वरती पवार कुटुंबीय म्हणून काय निर्णय येतो यासाठी ही सगळी बैठक आहे का असं बोललं जाते. बरोबर आहे अभिजित. एकूणच विलिनीकरण असेल किंवा उद्याचा शपथविधी आणि त्यामध्येही शरद पवार एक अनुभवी राजकारणी सुद्धा आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी जात आहेत त्यावेळेला त्याच्या आधी मार्गदर्शन सुद्धा घेत असतील. त्यामुळे या बैठकीचे काय काय अपडेट्स मिळतात ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.